नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मूल्य शिक्षण मूलतत्वे या 16 श्रेयांक अभ्यासक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. माझं नाव आहे सायली दुबाश. मी बहाई अकॅडमीमध्ये प्रोग्राम आणि करिक्युलम डेव्हलपमेंट कोऑर्डिनेटर म्हणून काम करते. माझ्याबरोबर आज माझे सहकारी आहेत श्री पराग तांदळेजी, जे प्रोग्राम कोऑर्डिनेटर आहेत आणि आजच्या सत्रामध्ये ज्या आपण थोड्या चर्चा करणार आहोत त्यामध्ये त्यांचा सहभाग असणार आहे. धन्यवाद. सो तुमचं मनापासून स्वागत करते. चला तर आपण पहिला जो सत्र आहे त्या पहिल्या सत्राची सुरुवात करूया. तर ह्या पहिल्या सत्राचं नाव आहे परिवर्तनाच्या प्रवासाला एकत्र सुरुवात करूया. किती सुंदर नाव आहे ना या सत्राचं. तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या सेशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे आपण आपल्या स्वतःच्या परिवर्तनाच्या प्रवासाला एकत्र सुरुवात करणार आहोत. म्हणजेच काय, हे परिवर्तन कुठलं आहे तर स्वतःचं परिवर्तन आणि समाजाचं परिवर्तन. आता स्वतःच्या परिवर्तनाची सुरुवात करण्यासाठी प्रथम आपण कोण आहोत आणि आपले व्यक्तिमत्व कसे आहे ते बघणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? मग व्यक्तिमत्वाचे गुणधर्म म्हणजे काय की हे जे गुणधर्म असतात हे खूप जटिल असतात, म्हणजे हे खूप गुंतागुंतीचे असतात आणि हे सर्व गुणधर्म लक्षात घेतल्यावर संशोधन केल्यावर त्यांना 2 घटकांमध्ये विभागलं गेलं आहे. मग हे 2 विभाग कुठले आहेत तर एक म्हणजे जन्मजात किंवा वारसा म्हणून आलेलं व्यक्तिमत्व आणि दुसरं म्हणजे जे आपण आपल्या संगोपनातून किंवा पर्यावरणीय प्रभावातून, जे आजूबाजूचं पर्यावरण असतं त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो, आपल्या शिक्षणाद्वारे जे आपण प्राप्त करतो, विकसित करतो, असं संपादित व्यक्तिमत्व. म्हणून एक जन्मजात व्यक्तिमत्व आहे आणि दुसरं म्हणजे आत्मसात केलेलं, म्हणजेच काय, संपादित केलेलं, मिळवलेलं असं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे जन्मजात व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये ही जन्मतः आपल्याबरोबरच असतात. म्हणजे असं म्हणता येईल की तुमच्या जन्माच्या वेळी तुम्हाला एक महान व्यक्तिमत्व मिळालेलं असतं आणि संपादित केलेलं असतं. मग हे संपादित केलेलं व्यक्तिमत्व जी आहे ती अशी वैशिष्ट्ये आहे जी तुम्ही तुमच्या अनुभवातून, शिक्षणाद्वारे आत्मसात करतात आणि ती तुम्ही बाहेरच्या जगातून शिकत असतात. जर आपण जन्मजात म्हणत असलो तरी सुद्धा ते आपल्या आंतरिक स्वभावाचा भाग असलेले जे काही गुण असतात किंवा वैशिष्ट्यांना सुद्धा लागू होतात. मग विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जन्मजात असलेली एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीसाठी मध्यवर्ती किंवा अंतर्निहित असते. तो तुमच्या व्यक्तिमत्वाचा गाभा असतो. इट्स कोर ऑफ युअर सोल. त्याचप्रमाणे जन्मजात गुणवत्ता ही एक अशी गोष्ट आहे जी तुलनेने एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यात स्थिर राहते, स्टेबल राहते. त्यामध्ये फार चढ उतार होत नाही. मग असं म्हणतात की मनुष्य अमूल्य रत्नांची खाण आहे. किती सुंदर वाक्य आहे हे. म्हणजे मनुष्यामध्ये महान रत्न आहेत आणि खरंच सांगायचं झालं तर ते आपल्या जन्मजात व्यक्तिमत्वाला लागू होतात. तो त्याचा भाग आहे. त्यामुळे कोण कोणत्या कुटुंबात जन्माला आला आहे, तो कोणत्या भाषेत बोलतो, त्याची संस्कृती कोणती आहे, पार्श्वभूमी काय आहे, हे महत्त्वाचं नाही. असं काहीही असलं तरी आपण प्रत्येकजण रत्नांची खाण आहोत हे लक्षात ठेवायला हवं. या विषयावर आपण थोड्या वेळाने पुन्हा चर्चा करणारच आहोत. पण आता आपण संपादित गुण किंवा वैशिष्ट्ये किंवा कौशल्यांकडे जाऊया, जे कालांतराने आपण शिकत असतो, आपण त्याच्यामध्ये विकास करत असतो आणि ते आपल्यामध्ये विकसित केले जातात. मी आधी सांगितल्याप्रमाणे कदाचित शिक्षणाद्वारे, अनुभवाद्वारे, अर्थात त्यामध्ये कालांतराने बदल होतो. म्हणजे एक छोटंसं उदाहरण मी आत्ता तुम्हाला देऊ इच्छिते. कदाचित आज माझ्याकडे कमी कौशल्य आहेत. कदाचित मी स्वतःला चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकत नाही, म्हणून मला थोडीशी लाज वाटते. मी इतरांशी बोलत नाही, मी संवाद साधत नाही. पण जेव्हा मी संवाद कौशल्य विकसित करतो तेव्हा मला काय होतं, मला आत्मविश्वास वाटतो. मग माझा जो लाजाळूपणा असतो ना तो निघून जातो.
अशा प्रकारे माझ्या व्यक्तिमत्वात आवश्यक कौशल्य, जीवन कौशल्य, उदाहरणार्थ त्याला इंग्रजीमध्ये आपण सॉफ्ट स्किल्स असं म्हणतो, लाईफ स्किल्स म्हणतो, ह्यांचा सराव करून मी स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणू शकतो. म्हणूनच आपण आधी बोललो होतो की मनुष्य ही रत्नांची खाण आहे. मला आनंद होतो आहे की आज माझ्याबरोबर माझे सहकारी जे आहेत ते सुद्धा या विषयावरती, म्हणजे मनुष्य ही रत्नांची खाण का आहे किंवा का आपण असा विचार करावा यावरती विचार मांडणार आहेत. तर माझ्याबरोबर श्री पराग तांदळे सर आहेत आज. सो आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते पराग सर, की मनुष्य ही रत्नांची खाण आहे यावर कृपया तुमचे विचार मांडा. खरोखर अशी कोणती रत्न आहेत जी आपल्यात आहेत आणि जी तुम्हाला ओळखता आली आहेत, ह्याच्यावरती तुम्ही विचार करायचा आहे. शुअर, धन्यवाद मॅडम. नक्कीच हे खरोखर आहे की एक ॲक्च्युली हे वाक्य अतिशय सुंदर आहे आणि मनुष्य ही रत्नांची खाण आहे. तर ही रत्न मला वाटते की आपल्या सर्वांमध्ये ज्या प्रतिभा आहेत किंवा जी गुणवैशिष्ट्य आहेत, सर्व ही आपले एक प्रकारची रत्न आहेत. आणि या प्रतिभा आणि कौशल्ये मुळात आपल्याकडे जन्मजात असू शकतात किंवा आपण संपादित देखील केलेले असू शकतात. तर आपण असे नाही की प्रत्येक वेळेस मिळवलेले असतील. जसे की आपल्यापैकी काही जण कदाचित सुंदरपणे गाणं म्हणू शकतात किंवा गाऊ शकतात. आपल्यापैकी काही जण अप्रतिम नृत्य देखील करू शकतात, हे देखील एक प्रकारचं रत्न आहे. किंवा आपल्यापैकी काही जणांकडे वक्तृत्व कौशल्य असू शकतं, हे देखील आणखी एक रत्न आहे. किंवा आपल्यापैकी काही जणांकडे खूप लवकर मैत्री करू शकतात, छानपैकी अनोळखी लोकांसोबत संवाद साधू शकतात. किंवा काही लोक थोडे लाजाळू असतात. तर ह्या प्रतिभा आणि कौशल्य आहेत ज्यांना मी आपल्या सर्वांकडे असलेले रत्न मानत असतो. ग्रेट, वंडरफुल परागजी, छान, खूपच छान उत्तरं दिलेली आहेत तुम्ही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याकडे जी प्रतिभा आहे किंवा आपले जे सुप्त गुण ज्याला आपण म्हणतो, ज्याला टॅलेंट्स असं म्हणतात, असे खरोखरच कोट्यावधी सुप्त गुण आहेत. आणि ते जे सुप्त गुण आहेत ना, ते प्रत्येकामध्ये असलेच पाहिजेत आणि आहेत असं माझं मत आहे. म्हणजे असं कोणीही मानू नये की किंवा एखादा व्यक्ती असा कोणीही नसेल जे म्हणू शकेल की नाही माझ्याकडे काही गुणच नाही आहेत किंवा माझ्याकडे काहीही सुप्त गुणच नाही आहेत, असं होऊच शकत नाही. त्यामुळे तुमच्याकडे कोणते सुप्त गुण आहेत हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल, ही शक्यता आहे, हे मी मान्य करू शकते. पण नक्कीच तुमच्याकडे काही गुण आहेत, तुमच्याकडे काही सुप्त गुण आहेत. परतजी, तुम्हाला आणखी काही या विषयावरती बोलायला आवडणार आहे का? ओके, धन्यवाद मॅडम. अर्थात हे एक सुंदर वाक्य आहे आणि मानवाने जी 5000 वर्षांची जी संस्कृती बघितलेली आहे किंवा अनुभवलेली आहे, इतिहासाचा मार्ग जर आपण बघितला तर मनुष्य हा एक खूप नाविन्यपूर्ण आहे. त्याचा स्वभाव नाविन्यपूर्ण आहे हे, आणि तो अतिशय कल्पक देखील आहे, स्वभावाने खूप भविष्यवादी देखील आहे. आणि म्हणूनच आपण समाजात जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी प्रगती पाहतो, ही एक अशी गोष्ट आहे की जी आपल्याला जिवंत ठेवत असते. आपण भविष्यवादी आहोत आणि आपण जी मानवजातीसोबत अतिशय अनोखी गोष्ट ही आपल्यासोबत आहे. खूप चांगले मुद्दे मांडलेले आहेत परागजी तुम्ही. तर मग मनुष्याला ज्या नवकल्पना येतात त्या सर्व भविष्यकाली प्रवृत्तीमुळे येतात. म्हणजे उदाहरणार्थ मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपल्याला सतत वाटत राहते की चांगलं भविष्य घडावं, काहीतरी चांगलं आपल्या आयुष्यामध्ये होत राहावं. बरोबर आहे की नाही? बरोबर. आणि इतकंच नाही की आपल्यासारखा किंवा आपल्यापेक्षा अधिक प्रजाती कोणी आहे किंवा यांचा आपण विश्वात शोध घेत असतो. ओके, खरं तर यापेक्षा चांगलं काय असू शकतं? आपण संपूर्ण विश्वातील काही प्रगत प्रजाती शोधून काढणार आहोत. यावरून हे आपल्या सर्वांना दिसून येतं की मानव कोणत्याही प्रकारच्या मानकांच्या किंवा उत्कृष्टतेच्या पलीकडे जाणारा आहोत किंवा ते जाण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. बरोबर. आणि मला आठवतं की गेल्या काही वर्षात हे प्रत्येक गोष्टीला मागे टाकतील आणि आपणही तेच करत आहोत. बरोबर. हा मानवी इतिहास आपण बघू शकतो. वंडरफुल, वंडरफुल. त्यामुळे प्रिय विद्यार्थी मैत्रिणी, तुमच्याही लक्षात आलेल की भविष्यवादी आपले विचार असतात आणि खरंच त्यामुळे आपण स्वतःवर लादत असलेल्या मर्यादा ज्या आहेत त्या ओलांडू शकतो, कारण ती शक्ती आपल्यामध्ये आहे, कारण आपण भविष्याचा सतत विचार
करत असतो आणि आपल्याला करावंसं वाटतं. बरोबर आहे की नाही? निश्चितच. आणि इथे मला एक सांगावंसे वाटते की मला कुठेतरी कोणाचं तरी एक टी शर्ट वरती एक वाक्य लिहिलेलं होतं आणि मी स्वतःला थांबवू शकलो नव्हतो आणि स्वतःला थांबवणे थांबवा. डोंट स्टॉप युअर सेल्फ, स्टॉप स्टॉपिंग युअर सेल्फ. तुमच्याकडे जे अफाट क्षमता आहे आणि हेही यातून आपल्याला दिसून येतं. वा, किती सुंदर वाक्य आहे की स्टॉप स्टॉपिंग युअर सेल्फ. तुम्ही पुढचा विचार करा, कारण भविष्यवादी आहोत आपण सर्वजण. बरोबर आहे की नाही? खूपच छान, खूपच छान. अतिशय चांगला संदेश होता. स्वतःला थांबवू नका, स्वतःला थांबवणे थांबवा. ह्या वाक्यातनं किती उत्साह निर्माण होतो आहे की स्वतःला थांबवायचं नाहीये, काहीतरी नवीन आपल्याला शिकायचं आहे, काहीतरी नवीन गोष्ट आपल्यामध्ये आली पाहिजे. धन्यवाद. खूपच छान पद्धतीने तुम्ही विचार मांडलेले आहेत परागजी. इथे अजून काही जर तुमच्याकडे मुद्दे असतील तर नक्कीच आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना ऐकायला आवडणार आहेत. धन्यवाद मॅडम. निश्चितच होय, रत्नांची खाण म्हणून आपण सर्व मनुष्य महान गुण प्राप्त करून धन्य झालेलो आहोत आणि त्याचबरोबर आपल्याकडे प्रचंड शक्ती देखील आहे. हो. आणि आता हे गुण अर्थातच असे गुण आहेत की जे प्रत्येक मनुष्यातील चांगुलपणा आणि त्याच्या उदात्त जो गुण आहे, उदात्तपणा, त्याला प्रतिबिंबित करत असतात. जसे की प्रामाणिक असण्याचा एक गुण आहे, नम्र असण्याचा गुण, उदार असण्याचा गुण. त्यामुळे आपल्यात हे गुण भरपूर प्रमाणात हे आपल्याला मिळालेले आहेत. परंतु त्याच वेळी आपल्याला काही विलक्षण शक्तीचा सुद्धा आशीर्वाद हा मिळालेला आहे. वाव, वंडरफुल. किती सुंदर पद्धतीने परागजींनी सांगितलेलं आहे. प्रामाणिकपणा, नम्रपणा आणि सत्यशील असणं. पण आता त्यांनी असं सांगितलं की काही शक्ती पण आहेत. मग कोणत्या ह्या विलक्षण शक्ती आहेत, तुम्ही सांगू शकाल का? निश्चितच. तर ह्या विलक्षण शक्ती आहे, या संपूर्ण विश्वात आपल्याला आपलं वेगळेपण दाखवत असतं. उदाहरणार्थ सर्वात महत्वाचं विचार करण्याची शक्ती, स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता, हेतुपूर्वक कार्य करण्याची शक्ती, त्यानंतर स्वतःसाठी आणि इतरांसाठी चांगलं निर्माण करण्याची शक्ती आणि अर्थातच शोध घेण्याची शक्ती. ही ह्या विश्वातील रहस्य उघड करण्याची शक्ती. वाव, सो ब्युटिफुल, सो वंडरफुली त्यांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे. खूपच छान, खूपच छान, चांगले मुद्दे तुम्ही इथे मांडलेले आहेत. सो ही आपल्यात असलेली रत्न आहेत. त्यामुळे माझ्यात आत्मविश्वास नाही असे कोणी म्हणायचं कारण नाही. जेव्हा एखाद्याला माहीत असतं की तिच्याकडे किंवा त्याच्याकडे असलेली ही सर्वात महान रत्न आहेत, की माझ्याकडे खूप सारा नम्रपणा आहे, मी प्रामाणिक आहे, हे रत्न आहे तुमचं. मग तेव्हा प्रश्न, मग तुम्हाला आणखीन किती आत्मविश्वास वाढवायचा आहे तेवढंच राहतो, बाकी काही करण्याची गरज नाहीये. आणि मग असं सांगितलं जातं की केवळ शिक्षणाद्वारे ही जी रत्न आहेत ती बाहेर पडू शकतात, तेजस्वीपणे चमकू शकतात. म्हणजे काय, त्यांना पॉलिश करायची गरज आहे. त्यामुळे ही रत्न स्वतःमध्ये शोधता येतात, विकसित करता येतात, शिक्षणातून प्रकट करता येतात. पण मग हे सर्व कशासाठी? तर सर्व हे मानव जातीच्या हितासाठी आपण करत आहोत. हे लक्षात ठेवण्याचा आणखीन एक मुद्दा आहे की आपल्याजवळ जी रत्न आहेत, आपण जन्माला आलो आहोत, ती केवळ आपल्यासाठी नाही आहेत. हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. आणि शिक्षणाद्वारे ती रत्न सर्व मानव जातीसाठी वापरण्यास मदत झाली पाहिजे. तुम्हाला सर्वांना माहिती आहेच की शिक्षणाची ही एक वेगळी दिशा आहे. आपल्याला पुष्कळदा असं वाटतं की ठीक आहे, शिक्षण हे माझ्या करिअरसाठी, विकासासाठी, म्हणजे बघा माझाच विचार केला जातो, मला पुढे काय करायचं आहे. म्हणजे काय की माझीच आत्मनिर्भरता, मी माझ्यासाठी. पण इथे थोडंसं थांबून विचार करूया. जर आपण खरोखर बघितलं तर लक्षात येतं की नाही, माझ्याकडे जी रत्न आहेत ती मानवतेच्या सेवेसाठी, मानवतेच्या हितासाठी आहे. किती सुंदर कल्पना आहे ही. अगदी एखाद्या वृक्षाप्रमाणे विचार करा. एखादं झाड आहे ज्यावर दरवर्षी हजारो फळं येतात. मग ती कोणासाठी असतात? ती स्वतः झाडासाठी असतात? तर खरोखर नाही. ही सर्व प्राण्यांना, माणसांना, अक्षरशः मातीला सुद्धा ती दिली जातात. मग आपण ती फळं देणारे वृक्ष बनू शकतो, ज्याची फळे प्रत्येकाला लाभतात. ह्याचा आपण विचार करायला हवं. मला असं वाटतं की हा एक अतिशय नवीन दृष्टिकोन आहे. आपण या दृष्टीने, या दृष्टिकोनातून स्वतःकडे बघितलं पाहिजे.
मग आता संपादित केलेले आणि जन्मजात व्यक्तिमत्व दोन्ही वेगवेगळ्या कारणांसाठी महत्वाची आहेत, हे तुमच्या लक्षात आलं असेल. पण त्यांच्यातील फरक समजून घेतल्याने आपल्याला जीवनात चांगले निर्णय घेण्यास मदत होऊ शकते, हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे जीवनात यश मिळवण्यासाठी आपल्याला आपले जन्मजात व्यक्तिमत्व विकसित करणं अत्यंत आवश्यक असतं, जे निश्चितपणे एखाद्याच्या करिअरमधील यशापेक्षा अधिक विस्तृत आणि व्यापक आहे, ब्रॉड आहे. ही परस्पर संबंधांची, कुटुंबांची, ध्येयांची, मूल्यांची, तुम्हाला माहिती आहे भविष्याची, समाजाशी निगडीत बाब आहे. मग त्यासाठी आपल्या जन्मजात व्यक्तिमत्वाचा विकास हा काय असतो, हा पाया ठरतो. दॅट इज युअर बेस. मग परागजी, तुम्हाला काय वाटतंय? मी आता थोडेसे मुद्दे मांडलेले आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं सांगाल का? होय, नक्कीच मॅडम, तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं. मला देखील असं वाटतं की जर कोणी एखादं स्वप्न बघत असेल किंवा विचार करत असेल, यशस्वी होण्याचं नियोजन करत असेल, प्लॅनिंग करत असेल, तर त्याने दोन मुख्य गोष्टींवरती काम केलं पाहिजे. ओके. एक म्हणजे एक स्वतःची लवचिक असण्याची क्षमता, फ्लेक्झिबल असण्याची क्षमता. हा एक थोडासा गुंतागुंतीचा शब्द आहे. मला हे थोडंसं अगदी सोपं करून सांगावेसे वाटते की तुमच्याकडे जास्तीत जास्त काय आहे. ओके. तुमच्याकडे कमाल क्षमता म्हणजेच तुमची लवचिकता. मग किती काळ तुम्ही काही कुठल्या गोष्टी किंवा कुठलं कार्य हे करू शकतात, किंवा तुम्ही कोणत्याही क्षेत्रात किती काळ कार्य करू शकतात, किती काळ काम करू शकतात, ते सर्व म्हणजे लवचिकता. याला इंग्रजीमध्ये एक शब्द रेझिलियन्स हा देखील वापरलेला आहे. त्यामुळे या क्षमतेवर तुम्ही पुढे जाणे महत्त्वाचे असते. याला त्याचा पाया ठरवून म्हणजे पुढे जाणे, आणि दुसरे म्हणजे कोणत्या गोष्टी तुम्ही नियमित कामाव्यतिरिक्त करू शकतात, जसे की अपस्किलिंग. ही मुळात प्रमाणपत्र प्रक्रिया आहे. व्हॅल्यू एज्युकेशन कोर्सेस आणि इतर काही कोर्सेस आहेत. अशा कोर्सेसमध्ये आपण नाव नोंदणी करू शकतो. हाच खरा एक प्रकारचा ट्रेंड आहे. ठीक आहे. आणि आता अशा प्रकारे कोणत्याही क्षेत्रात टिकत असताना किंवा काम करत असताना भरभराट होत असते किंवा नेतृत्व आपण करत असतो. या दोन गोष्टी मला इथे शेअर कराव्याशा वाटतात. वा, वंडरफुल. सो रेझिलियन्स त्यांनी सांगितलेलं आहे, कन्सिस्टन्सी त्यांनी सांगितलेलं आहे, आणि ऑफकोर्स अपस्किलिंग तुम्ही जे म्हणालात की आपण आपल्या आयुष्यामध्ये अपस्किलिंग करायला पाहिजे. सुंदर, खूप छान. त्यामुळे खरंच हे जे दोन मुद्दे जे होते ते तुम्ही अतिशय प्रभावितपणे मांडलेले आहेत. एक आहे लवचिकता. अगदी बरोबर आहे. लवचिकता किंवा चिकाटी आपल्या स्वतःमध्ये तयार झालेली असते. मग आपले जन्मजात व्यक्तिमत्व लवचिकतेच्या गुणवत्तेने सुशोभित केलेच पाहिजे. आणि मग तुम्ही म्हणालात की स्वतःला अपस्किल करा, की जे काही आपल्यामध्ये कौशल्य आहेत ती अधिक वाढवण्याचा प्रयत्न करा. अगदी साधी सोपी गोष्ट आहे ही. आणि आता स्वतःचे कौशल्य वाढवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या क्षेत्रात काय कौशल्य विकसित करायचे आहेत हे माहीत असणं महत्त्वाचं आहे. आणि तुमचे जे मुद्दे होते हे अतिशय उपयुक्त असणार आहेत आणि विद्यार्थ्यांना नक्कीच ते आवडलेले आहेत. त्यामुळे तुम्ही दिलेल्या ह्या सुंदर उत्तराबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद. आणखीन काही तुम्हाला सांगायचं असेल तर नक्कीच सांगू शकाल. निश्चित. अजून एक गोष्ट माझ्या मनामध्ये येते की काल मी चर्चा करत होतो किंवा कोणीतरी सांगितले होते की पैशाने आनंद विकत घेता येतो. तर आणखी एका विद्यार्थ्यांनी शेअर केले होते की पैसे तुम्हाला आनंद हे विकत घेऊन देऊ शकतात किंवा काही तुम्हाला खरेदी करायचं असेल हे माहीत असायला पाहिजे. आणि तर त्याचं जीवन आणि पैशाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा त्याचा लवचिकपणाचा एक प्रकारचा दृष्टिकोन आहे. बरोबर. मला काय करायचे आहे हे जर माहिती असेल तर मी आनंदी होऊ शकतो. त्यामुळे मला हे खरोखर आवडते की या काही गोष्टी आहेत किंवा असा काही जो दृष्टिकोन आहे हा जो जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन विकसित करणे महत्त्वाचे आहे आणि ते आवश्यक देखील आहे. त्यावरही काही नव्याने काम करण्याची आवश्यकता आहे. आणि ते अनुभवाने आणि अशा चर्चेने आपल्याला नक्कीच करता येऊ शकते. म्हणजे तुम्हाला नक्की काय विकसित करायचं आहे, कशामुळे तुम्हाला आनंद मिळणार आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर खूपच रोचक आहे तुम्ही जे सांगितलेलं आहे की काय खरेदी करायचं आहे, किती खरेदी करायचं आहे आणि केव्हा खरेदी करायचं आहे हे जर तुम्हाला माहीत असले तर तुम्हाला पैसा नक्कीच आनंद मिळवू देऊ शकतो. अन्यथा
तुम्हाला पैशांची किती गरज आहे याला अंतच नाहीये. अंत- बरोबर आहे की निश्चितच, नाही? निश्चितच, अगदी. निश्चितच. हे पैशाचं आव्हान आहे ऍक्च्युली तुमच्या पुढे. त्यामुळे खरंच धन्यवाद की हा जो विचार आपण जेव्हा करतो की खरंच की पैशाला काही अंतच नाहीये, आपण काहीही विकत घेऊ सारखं सारखं घेत राहू शकतो आणि त्यामुळेच आनंद मिळेल हे काही आपल्याला नक्की माहिती नाहीये. सो आता जेव्हा आपण स्वविकासाबद्दल बोलतो तेव्हा निश्चितपणे आपण स्वविश्लेषणाबद्दल देखील शिकण्याची गरज आहे. तर सर्वप्रथम आपल्याला आपले व्यक्तिमत्व काय आहे हे जर माहीतच नसेल तर आपण आपले व्यक्तिमत्व कसे विकसित करू शकतो हा एक प्रश्न आहे. निश्चितच, निश्चित. त्यामुळे आत्मविश्लेषण ही एक प्रक्रिया आहे, परंतु त्याच वेळी ते तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्याहूनही अधिक महत्त्वाची माहिती देऊ शकते. तर या प्रक्रियेची सुरुवात कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या विविध घटनांचा तुम्ही भाग असाल आणि तुम्ही त्यांना कसा प्रतिसाद दिला यावर चिंतन करून विचार करायला सुरुवात करण्यास होऊ शकते. उदाहरणार्थ एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सगळ्यांना देते की तुम्ही एका लग्नाला गेला होतात, कदाचित मेजवानी चालू होती, तिथे सर्वजण होते आणि आजूबाजूला बरेच प्रतिष्ठित लोक होते आणि तुम्हाला वाटलं अरे बापरे, मी इथे कुठे आलो आहे, माझ्यासाठी हे काहीतरी चुकीचं ठिकाण आहे बरं का. किंवा उदाहरणार्थ तुम्ही एका टीमचा लीडर किंवा गटाचा नेता झालात, ओके फॉर एक्झाम्पल, परंतु नंतर ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही गटातील सदस्यांना खरोखर मार्गदर्शनच करू शकला नाही, कारण तुम्ही खूप लाजाळू होता. यू डिडंट हॅव कम्युनिकेशन स्किल्स, संवाद साधू शकत नव्हता. म्हणून जेव्हा आपण त्यावेळी नेमके काय केले यावर जेव्हा चिंतन करतो किंवा सखोल विचार करतो तेव्हा तुमच्या मनातल्या भावना, तुमचे विचार यांचा आढावा घेऊन तुम्ही स्वतःबद्दल नवीन इन्साइट्स म्हणजे काय अंतर्दृष्टी निर्माण करू शकता. ही एक चिंतनाची शक्ती आहे. मग तुम्हाला तुमच्या आत्ममूल्यांकनासाठी म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला तुमचे नातेसंबंध सुधारण्यासाठी किंवा तुमच्या वैयक्तिक कल्याणासाठी आणि पद्धतशीर सहकार्यासाठी तुमच्या सभोवताली एक चांगले जग निर्माण करण्यासाठी योगदान देण्यासाठी ही जी काही आवश्यक असलेली कौशल्य आहेत किंवा क्षमता ओळखण्यासाठी अशा प्रकारच्या विविध कृती आणि मूल्यमापन त्याचे मॅट्रिक्स असतात, ते ऑनलाईन सुद्धा अवेलेबल असतात. उदाहरणार्थ तुम्हाला स्वतःमध्ये विकसित करण्यासाठी किंवा तुमचे नाते सुधारण्यासाठी किंवा तुम्हाला स्वतःमध्ये विकास घडवून आणायचा आहे, यासाठी तुम्हाला पद्धतशीर सहकार्य पाहिजे आहे, तुमच्या सभोवतालचे एक चांगले जग निर्माण करायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला योगदान द्यायचं आहे. यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये किंवा क्षमता ज्या तुम्हाला स्वतःमध्ये विकसित करायच्या आहेत त्यासाठी हे सर्व उपलब्ध आहेत. मी तुम्हाला या उपलब्ध ऑनलाईन जे टूल्स आहेत, संसाधनं आहेत, त्यांचा वापर करण्यास खरोखरच प्रोत्साहित करते, कारण ते खूप उपयुक्त ठरतील, जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाबाबत काही नवीन इन्साइट्स मिळू शकतील. बरोबर आहे. आता तुम्ही या कृती करता तेव्हा तुम्हाला कळेल की आपण कुठे आहोत आणि भविष्यामध्ये तुमचे हेतू, तुमचे उद्दिष्ट हे तुम्हाला कसे ठरवायचे आहेत, जेणेकरून तुम्ही काय करू शकाल, तुम्ही अधिक प्रभावी होऊ शकाल. आणि हे सुद्धा तुम्हाला अधिक स्पष्ट होईल की माझा हा हेतू आहे आणि मी तो कसा साध्य करणार आहे. स्वतःला जाणून घेण्याचे इतरही अनेक मार्ग आहेत. उदाहरणार्थ तुमच्या जवळपासच्या लोकांकडून, तुमच्या मित्रांकडून, तुमच्या नातेवाईकांकडून अभिप्राय घेणे अगदी सोपं आहे आणि त्यामुळे तुम्हाला कल्पना येईल तुमच्या सामाजिक, वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात लोक तुमच्याकडे कसं बघतात याचं मूल्यांकन करण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. आणखीन तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकेल असे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी एक मार्ग आहे आणि पराजी, मी तुम्हाला आता जसं सांगितलं की हे सेल्फ इव्हॅल्युएशन तुम्ही करू शकता, त्याबरोबरच आणखीन काही दुसरं आहे का की जे तुम्हाला सांगायला आवडेल मुलांना? येस, नक्कीच मॅडम. मी माझ्या आयुष्यामध्ये हे स्वतः देखील अनुभवलेले आहे. पूर्वी मी इतरांना खूप मदत करत असे किंवा मी माझे मित्र, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य सर्वांना सर्व गोष्टीत मदत करायचो. पण एकदा माझ्या जवळचा मित्र माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की तू आम्हाला जी मदत करतोस किंवा त्याच्या आम्हाला मदतीला धावून येत असतो तर त्याबद्दल खरंच तुझं कौतुक आहे आणि ते जितकं करू तितकं कमीच आहे.
ओके. आणि आमच्यासाठी काही गोष्टी करण्यासाठी तू खरोखरच कष्ट घेत असतो, हे माझ्या मित्राचं म्हणणं होतं. पण त्याच वेळी तू थोडा उपहासात्मक बोलतोस. आपण त्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे की सार्कॅस्टिक बोलतो. ओके. तेव्हा मला माझ्या लक्षात आले की जेव्हा मी त्यांच्याशी काही बोलतो किंवा मदत करत असतो किंवा त्यांच्यासाठी एखादी गोष्ट करण्याचा मी प्रयत्न करतो, तेव्हा कदाचित काही वेळा मी काही असे विशिष्ट शब्द किंवा विशिष्ट वाक्य वापरतो ओके. की त्यांना ते उपहासात्मक कदाचित वाटू शकतात. ओके. तर जसे की सुरुवातीला मी त्यांना म्हणतो की तुम्ही या परिस्थितीत पडायलाच नको होतं. मदत तर करतो, परंतु म्हणायचं की तू उगाच कशाला पडला याच्यामध्ये. बरोबर. तर अशा पद्धतीने कधी कधी उपहासात्मक टीका मी करायचो आणि मदत सुद्धा देखील त्यांना करायचो. आणि असं सर्वांनी ज्यावेळेस लावून घेतला होता आणि खरं तरच खूप छान फीडबॅक देखील त्यांनी मला दिलेला होता. ओके. ओके. त्यानंतर मात्र मी थोडासा जागरूक झालो, Obviously. थोडासा अलर्ट झालो. बरोबर. आणि त्यांनी तर जबाबदारी घेतली आणि स्वतःच्या वागण्यात मी सकारात्मक पद्धतीने बदल केला. वंडरफुल. सो तुम्ही बघितलं आहे की परागजींना जो फीडबॅक मिळाला होता त्याचा त्यांनी सकारात्मक उपयोग करून घेतला. आणि काही वेळा जर तुम्ही हा फीडबॅककडे लक्ष दिलं नाही तर ते विशिष्ट जे वागणं असतं ते तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनून जातो. म्हणजे उदाहरणार्थ आता तुमचं जे होतं की सार्कॅस्टिक, तुम्हाला लोक म्हणाले असते की तुम्ही एक सार्कॅस्टिक मनुष्य आहात. एक टॅग लागतो एक प्रकारे. ऑब्व्हियसली. अगदी तो एक तुमचा टॅग बनतो. आणि तुम्हाला माहित आहे की असं होणं हे अजिबात चांगलं नसतं की एखादा व्यक्ती तुम्हाला एखाद्या नावाने की अरे तो जो आहे तो नकारात्मकच आहे असे टॅग्स लावणं हे बरोबर नाही. मग आता काही प्रश्न आहेत त्यावरती तुम्ही जर विचार करू शकलात, कारण ते तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यास मदत करतील. मग पहिल्या स्तरावर मी आता स्तर सांगणार आहे की पहिल्या स्तरावर पहिल्या मुद्द्यावर जोर देऊ इच्छिते, तो म्हणजे तुम्ही अद्वितीय आहात. यू आर युनिक. तुमच्यापैकी प्रत्येक जण अद्वितीय आहे हे लक्षात ठेवा. आणि असं मला वाटतं की तुम्ही त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. संपूर्ण सृष्टीमध्ये तुमच्यासारखा एकच व्यक्ती आहे हे लक्षात ठेवा. जर देव एक आहे तर तुम्ही एकच आहात. तुम्हाला काय वाटतंय परागजी याबद्दल? येस, तुम्ही छान पद्धतीने सांगितलं. पहिलं स्तर की तुम्ही अद्वितीय आहात. मला वाटते की आपले वेगळेपण काय आहे हे आपण जाणून घेण्यासाठी स्वतःला मुळात वेळ दिला पाहिजे. अगदी बरोबर. मूळ गोष्ट अशी आहे की लाखो लोक एक नायक किंवा हिरो शोधत असतात वैयक्तिक जीवनामध्ये. कदाचित ते सतत त्याचा शोध घेत असतात, परंतु अंतर्मनात जर त्यांनी डोकावून बघितले तर खरे हिरो हे फार थोडे आहेत. मला असे वाटते की असे करणारे जे लोक असतात की त्यांना वेगळा जो संच आहे अशा आणि ते एक प्रकारची नवनिर्मिती करीत असतात, ते नेतृत्व करीत असतात. हा एक ट्रेंड आहे जो आता आपण बघत असतो की तो लोकप्रिय होत आहे आणि ते आपोआप ठरवत असतात आणि ते इतरांना देखील प्रभावित करत असतात. वंडरफुल. की आपण सर्वांनी स्वतःला या हिरोचा शोध घेण्याची संधी दिली पाहिजे. बरोबर. आणि त्यामुळेच आपण आपले स्वतःचे जे वेगळेपण आहे ते ओळखू शकतो किंवा त्याचा आपण शोध घेऊ शकतो. अगदी बरोबर. काही वेळा जीवनामध्ये सर्व काही चांगले चाललेले असते, अचानक एखाद्या परीक्षेला आपण ज्यावेळेस सामोरं जातो त्यावेळेस स्वतःला आपण त्यामध्ये झोकून गेले पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपल्या समाजातील किंवा आपण म्हणू शकू होय मी हे करू शकू. एक्झॅक्टली. म्हणजे तुमच्या कपॅसिटी तुम्हाला समजतील, तुमच्यामधल्या ज्या क्षमता आहेत त्या तुम्हाला समजतील. खूप छान, खूप छान. खूपच चांगलं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. मला खात्री आहे की जेव्हा स्वतःबद्दलचे आकलन होते तेव्हा तुम्ही तुमच्या वेगळेपणाचं कौतुक कराल. त्याचा अभिमान बाळगण्याऐवजी तुम्ही अधिक नम्र व्हाल. तुमच्या निर्मात्याने तुम्हाला इतके खास बनवलं आहे, युनिक बनवलं आहे. एखादे चित्र अप्रतिम असेल तर त्याचे श्रेय त्या चित्रकाराला जाते ज्याने ते चित्र तयार केलेलं आहे. त्यामुळे तुमच्या वेगळेपणाची जी जाणीव आहे तुम्हाला केवळ आनंदीच नाही तर अधिक नम्र देखील बनवणार आहे. मग इतर काही आता पुढच्या प्रश्नांचा विचार करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची कामगिरी, उपलब्धी किंवा आपण जसं म्हणतो अचीवमेंट. व्हॉट इज द अचीवमेंट? यु नो, म्हणजेच तुम्हाला मिळालेलं असं कुठलं यश आहे ते तुम्हाला लिहून काढायचं आहे, ते स्पष्टपणे मांडायचं आहे. मग दुसरा प्रश्न असा असू शकतो की तुमच्याकडे असलेल्या 3 सर्वात महत्त्वाच्या शक्ती म्हणजे तुमचे सामर्थ्य, तुमची बलस्थाने काय आहेत किंवा तुमच्या स्वतःमध्ये असे काय वेगळे आहे ते तुम्हाला लिहायचं आहे.
यावर आधी थोडासा विचार केला आहे मे बी. आता पुन्हा तुम्ही तुमची सर्वात महत्वाची 3 बलस्थानं लिहू शकणार आहात. इतर लोक म्हणजे काय, इतर लोक तुमच्याकडे असलेल्या सामर्थ्याचे वर्णन कसे करतात हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर. तुम्ही इतर लोकांच्या दृष्टिकोनातून कसे आहात हे तुम्हाला माहिती आहे. ते तुमच्याकडे कसे पाहतात आणि तुमच्यासाठी अतिशय अनोखी असलेली म्हणजे वेगळी असलेली किंवा तुम्हाला खूप आवडतात अशी काही कामं असतात, ती तुम्ही कशी पूर्ण करू शकता. जे काम कदाचित दुसऱ्याला करणं सोपं नसतं पण तुम्ही अगदी क्विकली तुम्ही ती करू शकतात. आणि मला असं वाटतं की जेव्हा व्यक्ती त्याचे वेगळेपण ओळखते तेव्हा ती खरोखर खूप भाग्यवान असते. कारण तेव्हा ती किंवा तो त्याच्याकडे असलेल्या त्या वैशिष्ट्यांचा योग्य मार्गाने वापर करण्यास सक्षम होते. म्हणून प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हा जो पहिला भाग आहे त्याच्या आपण शेवटापर्यंत आलेलो आहोत. हा भाग इथे संपलेला आहे. ऑफकोर्स स्वतःला जाणून घेणं ह्याच्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये आता चर्चा करणार आहोत. धन्यवाद परागजी, खूप धन्यवाद. चांगले मुद्दे Thank तुम्ही you. मांडलेले आहेत. लवकरच भेटूया. धन्यवाद.